Brought to you by Agilus Diagnostics. Agilus Diagnostics. लोकसभेच्या निवडणुका पार पडल्याच्या नंतर आता विधानसभेच्या निवडणुका अगदी 2.5 ते 3 महिन्यावरती येऊन ठेपलेल्या आहेत आणि सर्वात चर्चेला जाणारा मतदारसंघ म्हणजे बीड जिल्ह्यातला केज विधानसभा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ राखीव आहे आणि या मतदारसंघातून इच्छुक उमेदवार जे आहेत ते सध्या जवळजवळ जास्त असल्याचं आपण पाहतोय. आपल्यासोबत केज विधानसभा मतदारसंघाच्या भारतीय जनता पार्टीच्या माजी आमदार संगीताताई ठोंबरे आहेत. यांनी देखील दावा केलेला आहे की हा जो केज विधानसभा मतदारसंघातून मी भारतीय जनता पार्टीकडून लढविणार आहे. काय सांगाल, या विधानसभा मतदारसंघावर तुम्ही दावा केला? नाही, दावा म्हणून असं नाही, पण 2014 ते 19 आपण या ठिकाणी मी माजी आमदार, आज जरी माजी आमदार असले तरी आमदार म्हणून काम केलेलं आहे. आणि 19 मध्ये पार्टीने आम्हाला तिथे थांबण्यासाठी सांगितलं होतं, तर आम्ही थांबलोही होतो. गेले 5 वर्ष छोट्या मोठ्या कार्यक्रमात सहभागी होऊन आहे त्या पक्षामध्ये स्थिरावलेलो आहोत. आज परत एकदा 2024ची विधानसभा डोळ्यासमोर ठेवून प्रतीक्षा करत आहोत की पक्षाकडून सकारात्मक काहीतरी प्रतिसाद मिळेल आणि 2024ला सकारात्मक दृष्टी सामोरे जाण्याचा विचार आम्ही ठरवलेला आहे. एकंदरीत तुम्ही विद्यमान आमदार होतात त्यावेळेस जे काही तुम्ही विकासाचे कामं हाती घेतलेले आहेत, नेमकं कशा पद्धतीने त्यावेळेस ते कामं झाल्याने येणाऱ्या काळामध्ये जेव्हा समजा तिकीट तुम्हाला मिळेल त्यावेळेस तुम्ही काय विजन घेऊन जनतेमध्ये जाणार? 2014 ते 19 खरं तर मी स्वतःला भाग्यवान समजते की आदरणीय पंकजाताईंच्या नेतृत्वाखाली आम्ही 2014 मध्ये जेव्हा कार्यरत होतो, भारतीय जनता पार्टीचं केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये अतिशय सक्षम पद्धतीचं सरकार या ठिकाणी होतं. त्यामुळे 14 ते 19 विविध विकास कामांना आम्हाला मार्गी लावता आले, ज्याच्यामध्ये हा मागासवर्गीय मतदारसंघ असल्यामुळं आदरणीय मुंडे साहेबांच्या नावाने आम्ही रोजगार निर्मितीसाठी एक स्पिनिंग मिलचं या ठिकाणी भूमिपूजन करू शकलो. त्याचबरोबरीने वर्षानुवर्ष प्रलंबित असलेला 21 TMCचा पाण्याचा जो विषय आहे तो 5 TMC मांजरा धरणामध्ये आणण्यासाठीचा प्रयत्न आम्ही काही प्रमाणामध्ये त्या ठिकाणी करू शकलो. इतर विकासाची जी कामं आहेत ते तर असंख्य आहेत, सांगावी तेवढी कमी आहेत. म्हणजे अगदी MSCB क्षेत्रात असेल, तुमच्या SRTच्या विषयामध्ये असेल, वैद्यकीय क्षेत्रात असतील किंवा इतर कोणत्याही विकासाच्या क्षेत्रात असंख्य अशी कामं आम्ही करू शकलो. आणि आता ज्या वेळेला 2024ला विधानसभेला आम्ही सामोरे जात आहोत त्यावेळेला परत एकदा विजनच समोर ठेवून जात आहोत. कारण ज्या वेळेला आपण एखाद्या कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये काम करत असतो त्यावेळेला आपलं विजन हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. आणि आताही तेच विजनचे काही महत्त्वाचे विषय हाती घेऊन, म्हणजे ज्याच्यामध्ये तुमचं आपले रोजगार निर्मितीचा सगळ्यात पहिला विषय जो आहे तो मी आता केज तालुक्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने मार्गी लावण्याचा प्रयत्न केलेला आहे. येणाऱ्या काळामध्ये अंबाजोगाई असेल, नेकनूर असेल, या परिसरात सुद्धा चांगल्या पद्धतीने कशा प्रकारे कार्य होईल या दृष्टीने आम्ही प्रयत्न करू. त्याचबरोबरीने विकासाची जी कामं प्रलंबित राहिली, ज्याच्यामध्ये पाण्याचा एक खूप मोठा प्रश्न आहे, ॲग्रिकल्चरमध्ये खूप मोठी उणीव या ठिकाणी लोकांना जी जाणवती आहे, ॲग्रिकल्चरला जे भाव नाही आहे, असे जे काही ठराविक विषय आहेत आणि लोक जनहितार्थ जे विषय जे लोकांशी निगडीत आहेत. खरं तर लोकांनी मला कधीही नाकारलेलं नाही. लोकांच्या भावनेतून, जनभावनेतूनच खरं म्हणजे इतके दिवस आम्ही राजकारण करू शकलो आणि त्याच जनभावनेला मध्यस्थानी ठेवून येणाऱ्या काळात सुद्धा काम करण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करू. एकंदरीत तुम्हीच सांगितलं की पाण्यासाठीचं काम करणार आहे. तुम्ही ज्यावेळेस आमदार होतात त्यावेळेस अंबाजोगाईचा जो काळवटी साठवण तलाव आहे त्याच्या उंची वाढीचा प्रश्न तुम्ही लावून धरलेला होता. नेमकं त्याच्यामध्ये काय ग्रोथ झालाय काय किंवा काय सांगाल त्या संदर्भामध्ये? काळवटी साठवण तलावाची 3 मीटरने उंची वाढवण्याचा प्रस्ताव आदरणीय गिरीश भाऊ महाजनांकडे आम्ही ठेवलेला होता, आदरणीय पंकजाताईंच्या माध्यमातून. तर तो विषय त्यावेळेला आम्ही पूर्णपणे मार्गी लावण्याचा प्रयत्न केला. उंची वाढवण्यासाठी जो अतिशय कठीण प्रश्न असतो पाणी उपलब्धतेचं प्रमाणपत्र, ते प्रमाणपत्र आम्ही त्या ठिकाणी मिळवून दिलं आणि येणाऱ्या काळामध्ये ती उंची वाढावी यासाठी निधी उपलब्धता जी करून द्यायची असते ती सुद्धा करून दिली. पण येणाऱ्या काळामध्ये त्याचं म्हणजे या पुढच्या 5 वर्षामध्ये त्याचं काय झालं खरं त्याचा फॉलोअप मी घेतला नाही. पण नक्कीच लवकरात लवकर जर तो विषय प्रलंबित असेल तर तो मार्गी लावणं अतिशय महत्वाचं आहे. हे एक लोकप्रतिनिधी म्हणून आपण तो विषय ऐरणीवर धरला पाहिजे आणि मार्गी लावण्याचा प्रयत्न प्रामाणिकपणे केला पाहिजे. एकंदरीत दुसरा एक प्रश्न आहे की तो
अंबाजोगाई जिल्हा निर्मितीचा हा पण प्रत्येक वेळेस समोर येतो, कारण मोठ्या मोठ्या राजकीय पुढाऱ्यांनी अंबाजोगाई जिल्हा निर्मितीसाठी शब्द दिलेला होता. कसं पाहता त्या प्रश्नाकडे, कारण येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला विधानसभा मतदारसंघामध्ये करायचं आहे? नाही, जिल्हा निर्मितीचा प्रश्न हे अंबाजोगाईकरांसाठी अतिशय जिव्हाळ्याचा आहे आणि तो जिव्हाळ्याचा विषय असल्या कारणानेच मी माझ्या काळामध्ये सर्व पत्रकार बांधवांसहित सर्व अंबाजोगाईमधली कृती समिती सहित आम्ही महसूल मंत्री असतील, मुख्यमंत्री असतील, त्यांच्या सगळे हे निवेदन दिलं होतं आणि मुख्यमंत्र्यांनी सुद्धा त्यावेळेचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांनी पंकजा यांच्या उपस्थितीत आम्हाला शब्द दिला होता की जेव्हा केव्हा जिल्हा निर्मितीचे विषय आम्ही मार्गी लावू त्यामुळे प्रथमतः अंबाजोगाईचा विचार केला जाईल आणि नक्कीच त्यांचा जिल्ह्यामध्ये समावेश करण्यात येईल. एकंदरीत आता केज विधानसभा मतदारसंघाची आता निवडणूक लागणार आहे. तुम्ही आणखी जास्त सक्रिय तर आहेतच पहिल्यापासून, मात्र आणखी जास्त सक्रिय झालेले आहेत, कारण आता केज विधानसभा मतदारसंघाच्या स्टँडिंग आमदार ह्या नमिता मुंदडा आहेत. मात्र तुम्ही पण भारतीय जनता पार्टीकडूनच इच्छुक म्हणून सध्या सगळीकडे फिरायला लागलात. मग नेमकं काय तुम्हाला असं काही शब्द दिलेला आहे का, की बाबा आता का स्टँडिंग आमदाराचं काय? नाही, असं मला काही शब्द दिलाय वगैरे असा काही विषय नाहीये, पण 2019ला आम्हाला त्या ठिकाणी थांबायला सांगण्यात आलं होतं. तोच शब्द आम्ही लक्षात ठेवलाय की आम्ही आहे त्या ठिकाणी थांबलोय, पण या विधानसभा कार्यक्षेत्रात आम्ही काम केलं होतं. जनतेने उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला होता. आज आम्ही जेव्हा प्रत्येक खेडोपाडी गावोगावी फिरतोय त्यावेळेला बघतोय की जनतेमध्ये त्यांचे जे विषय आहेत त्याच्यामध्ये त्यांची होणारी अडवणूक, त्यांची होणारी पिळवणूक, हे सगळे प्रश्न ते आमच्या समोर मांडत आहेत आणि लोकप्रतिनिधी म्हणून या पिळवणुकीचा आवाज फोडणं हे आमचं कर्तव्य आहे आणि त्याच अनुषंगाने आज आम्ही लोकांच्या सामोरे जात आहोत, लोकांना भेटत आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये याच 2024च्या निवडणुकीमध्ये आम्ही सामोरे जाणार आहेत असं ठामपणे आम्ही आमची भूमिका मांडत आहोत. लोक जनहितात आणि लोकांसाठी आणि लोकांनी मांडलेले जे लोक आपली व्यथा मांडतायत त्यांना वाचा फोडण्यासाठी आम्ही सक्रिय होण्याचा निर्णय घेतला आहे. पंकजा मुंडे लोकसभेला बीड लोकसभेच्या उमेदवार होत्या, त्यावेळेस बरेच मतदार हे जे आहेत ते नाराज आहेत, जे विद्यमान आमदार आहेत त्यांच्यावरती, की आमच्या ताईंना त्यांनी पाळलंय म्हणून. कसं पाहता ह्या त्यांच्या जी केज विधानसभा मतदारसंघामधून जी लीड आहे ती लीड पंकजा ताईंना कमी मिळालेली आहे आणि त्याची चर्चा तर झाली आहे, त्याचे पडसाद सुद्धा नंतर उमटल्याची चित्र आम्ही बघितलेले आहेत. कसं पाहता एकंदरीत त्या सगळं त्या जे चर्चा करतात त्या चर्चेकडे? अर्थातच केज विधानसभा मतदारसंघामध्ये आदरणीय पंकजाताईंना लीड कमी मिळालेली आहे याबद्दल तर आपण सगळ्यांनी म्हणजे आकडेवारी बघितली तरी आपल्या लक्षात येते. कारण प्रीतमताई ज्या वेळेला निवडणुकीमध्ये उभे होते आणि आम्ही ज्या वेळेला करंट आमदार होतो या ठिकाणी त्यावेळेला 22,500 मताची लीड केज विधानसभा मतदारसंघातून होती. तर ती 22,500 मताची लीड आज तोडून 17,500 या 700 या अराउंड मायनस आहे. तर नक्कीच याच्यामध्ये कुठे नाही कुठे काही ना काही गोष्टी घडल्या असतील, पण मला खात्री आहे की ताईंच्या निदर्शनात या सगळ्या गोष्टी आल्या असतील आणि योग्य तो निर्णय पक्ष ताई नक्कीच याच्यावर घेतील असं मला पूर्ण खात्री वाटते. 2-3 दिवसापासून मतदारसंघामध्ये चर्चा आहे की संगीता ठोंबरे ह्या ठामपणे त्यांच्या भूमिकेवर आहेत आणि त्या केज विधानसभेची निवडणूक लढवणार आहेत. मी तर सांगितलंच ना तुम्हालाही तेच सांगते की मी ठाम आहे की मी 2024ची निवडणूक लढवणार आहे. मला पक्ष संधी देईल अशी मला 100% खात्री आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आधी आपण पूर्ण चित्र क्लिअर झाल्याशिवाय या गोष्टीवर टिप्पणी करणे योग्य होणार नाही. मी आज भारतीय जनता पार्टीची कार्यकर्ता म्हणून पक्षासाठी प्रत्येक गावामध्ये जाऊन भेटीगाठी घेणं सुरू केलेलं आहे. विधानसभेची बांधणी मी या ठिकाणी सुरू केलेली आहे. त्याचा नक्कीच फायदा होईलच येणाऱ्या काळामध्ये, पक्षालाच त्याचा फायदा होईल. एकंदरीत ह्या होत्या माजी आमदार संगीता ठोंबरे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की त्या केज विधानसभा मतदारसंघामधून 2024ची निवडणूक ही ती लढणार आहेत. मग ते पुढं काय निर्णय होईल काय नाही ते पुढं पक्षश्रेष्ठी ठरवणार आहे. मात्र केज विधानसभा मतदारसंघाचा जर विचार केला गेला तर या मतदारसंघामध्ये सध्या विद्यमान आमदार नमिता मुंदडा या भारतीय जनता पार्टीच्या आहेत आणि याच केज विधानसभा मतदारसंघामधून जे पंकजा मुंडे होत्या त्यांना जे मताची लीड पाहिजे होती ती मताची लीड देखील या ठिकाणाहून मिळाली नसल्यामुळे या ठिकाणचा या परिसरातला जो पंकजाताईंना मानणारा जो वर्ग आहे तो हा नमिता मुंदडावरती फार नाराज असल्याचे चित्र देखील आपल्याला पाहायला मिळतंय. रोहिदास हतागळे, मुंबई तक, केज बीड.